नमस्कार श्रोतेहो, हेल्थ गुरु आय केअरच्या आजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आपत्कालीन भागात आपलं सहर्ष स्वागत. आपण प्रश्न क्रमांक 25 मध्ये विचारलं होतं की कुत्रा चावल्यानंतर पहिला प्रथमोपचार कोणता. अचूक उत्तर आहे जखम, साबण आणि वाहत्या पाण्याखाली 15 मिनिटं धुणे. श्रोतेहो, कुत्रा चावल्यावर जखमेवर तिखट किंवा चुना लावण्याची चूक अनेक जण करत असतात, पण ही चूक थेट मृत्यूला आमंत्रण देऊ शकते. हे तुम्हाला माहिती आहे का? आपल्या समाजात कुत्रा चावल्यावर अनेक चुकीचे घरगुती उपाय केले जातात, पण रेबीज हा किती भयंकर आजार आहे आणि फक्त 15 मिनिटांची योग्य कृती तुमचे प्राण कसे वाचवू शकते, हे आज आपण विज्ञानाच्या आधारे समजून घेणार आहोत. श्रोतेहो, रेबीज हा एक अत्यंत प्राणघातक विषाणू आहे, जो पिसाळलेला कुत्रा, मांजर किंवा माकड चावल्याने त्यांच्या लाळेतून थेट आपल्या मज्जासंस्थेवर आणि मेंदूवर हल्ला करतो. वैद्यकीय विज्ञानाचा सर्वात कठोर नियम लक्षात ठेवा. जर रेबीजची लक्षणे एकदा शरीरात दिसायला लागली तर जगात यावर कोणताही उपाय उपलब्ध नाही. यामध्ये रुग्णाचा मृत्यू 100% निश्चित असतो. पण चांगली बातमी ही आहे की योग्य वेळी काळजी घेतल्यास हा आजार 100% टाळता येतो. रेबीजच्या विषाणूच्या बाहेरील बाजूस चरबी म्हणजेच फॅटचे एक आवरण असते. जेव्हा आपण जखम कपडे धुण्याच्या किंवा अंगाच्या साबणाने घासून धुतो, तेव्हा साबण या विषाणूचे चरबीचे आवरण पूर्णपणे फोडून टाकतो आणि त्याला थेट नष्ट करतो. कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावल्यास क्षणाचाही विलंब न करता या 3 अत्यंत महत्त्वाच्या कृती लगेच करा. पहिलं म्हणजे 15 मिनिटं स्वच्छता. न घाबरता सर्वात आधी ती जखम नळाच्या वाहत्या पाण्याखाली आणि साबणाने सलग 15 मिनिटे स्वच्छ धुवा. यामुळे बहुतांश विषाणू नष्ट होऊन वाहून जातात. दुसरं म्हणजे जखमेवर चुकूनही लाल तिखट, हळद, चुना, तेल किंवा पालापाचोळा लावू नका. तसेच जखमेवर घट्ट पट्टी बांधू नका. जखम उघडीच राहू द्या, कारण मोकळ्या हवेमुळे विषाणू मरण्यास मदत होते. आणि तिसरं म्हणजे लसीकरण आवश्यक. प्राथमिक उपचार केल्यावर तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात जा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटी रेबीज वॅक्सिन ARV म्हणजेच रेबीज प्रतिबंधक लसीचा पूर्ण कोर्स न चुकता करा. श्रोतेहो, तुम्हाला रेबीजची लस कुठे मोफत मिळेल याचे मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या गावातील आशाताई नेहमी तत्पर असतात. कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात म्हणजेच PHC मध्ये ही लस मोफत उपलब्ध असते. तर श्रोतेहो, उद्याच्या प्रश्न क्रमांक 26चे सर्वात पहिलं अचूक उत्तर देऊन विजेता व्हायचं असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कमेंटमध्ये तुमचं नाव आणि जिल्हा लिहायला विसरू नका. सुरक्षित राहा, निरोगी राहा. धन्यवाद.